नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण स्पर्धा परीक्षेमध्ये शिक्षणाचे महत्त्व किती आहे या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण आणि आज हा घटक घेतलेला होता, त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची माहिती सुद्धा आपण पाहिलेली आहे। मात्र ही माहिती पाहत असताना आज बहुतांशी शिक्षणाच्या संदर्भात समाजामध्ये जे बोललं जातं त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला खोडून काढता आली पाहिजेत किंवा जे कोणी बोलतं त्याला उत्तरे सुद्धा देता आली पाहिजेत। याबाबतची माहिती घेऊन आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हा सर्व भाग पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस शिक्षण घेत असतो त्या शिक्षणामध्ये आपल्याला प्रत्येक विषयाचं ज्ञान येणार नाही, मात्र आपण जो विषय शिकत आहोत त्याबाबतचं ज्ञान मात्र चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो। त्याचबरोबर शिक्षणाचं जे काही महत्त्व आपल्याला माहीत असायला पाहिजे याबाबतची माहिती सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने घेतलेली असेल तर निश्चितच त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये होत असतो। म्हणून नोकरी आणि शिक्षण ही जोड न घालता आपल्याला शिक्षण का घ्यायचे आहे या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आपल्याला माहीत असायला हवे। विद्यार्थी दशेमध्ये असे प्रश्न आपल्याला सतत पडत असतात किंवा काही लोक मुद्दामून आपल्या समोर हे प्रश्न उपस्थित करत असतात। अशा वेळेला या प्रश्नांची उत्तरे आपल्याला देता आली पाहिजेत आणि ते देऊन आपल्याला शिक्षणाचं महत्त्व सुद्धा सांगता आलं पाहिजे। त्यासाठीच स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सतत अशा विषयाची चर्चा करत असतो। त्यासाठी या चॅनलला तुम्हाला सबस्क्राइब करून घ्यायचंय, आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ पाठवायचे आहेत आणि लास्टला तुम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद करायची आहे, म्हणजे तुम्ही या चॅनलवर कनेक्ट राहता। कनेक्ट राहणं यासाठी आहे की मागे आपण भरपूर व्हिडिओ दिलेले आहेत जे की वेगवेगळ्या माहितीच्या संदर्भात आहे आणि राज्यशास्त्राच्या संदर्भात आणि स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपल्याला जर अशी माहिती या चॅनलवर मिळत असेल तर ती निश्चितच आपलं घेणं कर्तव्य आहे। त्यासाठीच हा सर्व दृष्टिकोन आपण आपल्या समोर विकसित करण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून करत असतो। सर्वप्रथम आपल्याला शिक्षण आणि त्याचं महत्त्व काय आहे हे लक्षात घेणं अपेक्षित आहे, कारण आपण पाहतो की शिक्षण घेत असताना आपण काही गोष्टी विसरून जातो की समाजामध्ये आपल्याला ज्या जगण्यासाठी व्यावहारिक ज्ञान लागत असतं हे ज्ञान आपल्याला कुठे मिळतं किंवा कुठे मिळवावं लागतं याबाबतची माहिती आपल्याला असावी आणि ती कशा पद्धतीने घ्यायची हे आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून समजून येतं, हेही लक्षात घ्यायला पाहिजे। कारण आपण पाहतो की आपला दृष्टिकोन विकसित होण्यासाठी या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये ज्या घटना घडामोडी घडत असतात त्याचा परिणाम पडत असतो। त्या परिणामाच्या माध्यमातून आपला एक समग्र दृष्टिकोन बनत जातो आणि हा दृष्टिकोन बनण्यासाठीच शिक्षण हे कारणीभूत असतं, हे लक्षात असू द्या। त्यासाठी आपल्याला शिक्षणामध्ये वेगवेगळे जे काही नवीन कोणते प्रवाह आहेत ते समजून घेता आले पाहिजेत, त्याबाबतची माहिती घेता आली पाहिजे। त्याचबरोबर मूलभूत गोष्टी कोणत्या आहेत त्या सुद्धा समजून येणे आवश्यक असते। या सर्व गोष्टी आपण आपल्याच पद्धतीने म्हणजेच हे जे काही 5 मुद्दे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत त्या माध्यमातून ही सर्व आपण चर्चा करणार आहोत। त्यामधील पहिला जो काही मुद्दा आहे शिक्षणाच्या महत्त्वामधील तो म्हणजे मूलभूत विषयाचे ज्ञान संपादित करणे किंवा ज्ञान घेणे। आपण असं पाहतो की आपल्याला विषयाचं ज्ञान घेण्याचं म्हणजेच काय करायचं आहे की हे ज्ञान आपण कशा पद्धतीने घ्यायचं आहे, तर मूलभूत जी काही माहिती आहे ती माहिती समजून घेण्यासाठी आपण हे ज्ञान घेत असतो। मग हे आपल्याला ज्ञान शिक्षणाच्या माध्यमातून प्राप्त करता येतं, हे लक्षात असू दे। म्हणजे आपण ज्यावेळेस कुठलंही शिक्षण घेत असतो त्यावेळेला त्या ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी अशाच पद्धतीनं शिक्षणाचा कशा पद्धतीनं उपयोग होतो हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे। दुसरा मुद्दा असा आहे की माहितीचे संकलन करणे, म्हणजे जी माहिती आपल्याकडे संकलित होत जाते ती माहिती आपल्याला जीवनामध्ये उपयोगी पडत असते। ज्यावेळेस आपण शिक्षण घेत असतो त्यावेळेला शिक्षण घेणे म्हणजे फक्त पुस्तकच वाचणे आणि अभ्यास करणे असा त्याचा अर्थ होत नाही, तर जगामधील सर्व गोष्टी आपण शिकत असतो आणि ही माहिती किंवा हे संकलन आपण करत असतो। म्हणून आपल्याकडे
जीवन जगण्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी लागतात त्याचं संकलन आपोआपच अशा ज्ञानाच्या माध्यमातून होतं. त्यासाठी सुद्धा आपल्याला शिक्षणाची जी काही गरज असते ती सुद्धा आपल्याला पूर्ण करणं गरजेचं असतं. हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. तिसरा जो काही मुद्दा आहे, मूलभूत मूल्यांची ओळख करून घेण्यासाठी, की आपण ज्यावेळेस जगत असतो, आपण ज्यावेळेस सुसंस्कृत व्यक्ती म्हणून जगण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेला काही गोष्टी आपल्याला शिकणं अभिप्रेत असतं. त्याचबरोबर मागचा जो काही आपला इतिहास आहे किंवा इतिहासामधील जे काही आपल्या पूर्वजांनी संशोधन करून ठेवलेलं असतं, हे संशोधन आपल्या जीवनाच्या चांगल्या घडीसाठी असतं. हे लक्षात घ्या की भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला कुठल्याही पद्धतीनं अडचणी येऊ नये, त्यामध्ये त्यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीचं मिळावं की जेणेकरून त्यांना चांगल्यात चांगल्या गोष्टी किंवा चांगली गोष्ट घेण्यासाठी कष्ट पडू नयेत, याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी सुद्धा प्रयत्न केलेले असतात. म्हणजे विचारवंत अभ्यासक यांनी आपलं जे काही ज्ञान आहे, आपलं आयुष्य आहे, अशा सर्व गोष्टीसाठी खर्च केलेलं असतं, जे की आपल्याला त्यासाठी त्या ठिकाणी तिथं खर्च करण्याची गरज नसते. ते आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून आपोआपच मिळत असते. त्यासाठी आपल्याला आपली जी काही भाषा आहे त्या भाषेच्या माध्यमातून जे जे काही ग्रंथ उपलब्ध असतात त्या ग्रंथांच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून शिक्षणाच्या महत्त्वामध्ये ही सुद्धा बाब महत्त्वाची ठरते आणि तीही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते, म्हणजेच आपल्याला शिक्षणाचं महत्त्व समजून येईल. हे लक्षात घ्या. नंबर 4 आहे, जगण्यासाठी लागणारे व्यावहारिक ज्ञान प्राप्त होते. म्हणजे शिक्षणामुळे काय होते तर आपण असं पाहतो की आपल्याला ज्या नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी मिळत असतात, त्यामुळे जगण्यासाठी जे व्यावहारिक ज्ञान लागतं ते सुद्धा आपल्याला आपोआपच प्राप्त होत असतं. हे लक्षात घ्या. उदाहरणादाखल आपण असं पाहतो की एखादा व्यक्ती आहे की एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस शिक्षण घ्यायचं असतं, म्हणजे त्याने आपल्या मनामध्ये जी काही इच्छा व्यक्त केलेली असते ती व्यक्त करत असताना त्याला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आधार सुद्धा त्याला अशा शिक्षणाच्या माध्यमातून मिळत असतो. म्हणून हा विचार या ठिकाणी करणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला शिक्षणाच्या महत्त्वाच्या संदर्भात अशा असंख्य गोष्टी पाहता येतात, कारण आजच्या कालखंडामध्ये आपण असं पाहतो की प्रत्येक ठिकाणी शिक्षणाचा जो मुख्य पार्ट आहे किंवा शिक्षणाची जी जोड घातली जाते ती फक्त नोकरी आणि त्या व्यवसायासाठीच आपण पाहतो घातल्याचं दिसून येतं. परंतु त्याच्या पुढे जाऊन आपल्याला जगण्यासाठी जीवन कला ज्या काही लागतात त्या सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून मिळत असतात. हे लक्षात घ्या. प्रत्येक वेळी शासनाच्या पातळीवर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाते. त्याचं कारण सुद्धा तेच असते की प्राप्त परिस्थितीमध्ये कोणती पद्धती योग्य आहे याबाबतचा विचार केला जातो आणि तो विचार करून शासन सुद्धा अशा पद्धतीचं धोरण ठरवत असतं. हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला जे शिक्षण घ्यायचं आहे ते कशा पद्धतीचं असावं हे जसं ठरवलं जातं. तुम्ही असं पहा, नजीकच्या कालखंडामध्ये आपण या नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जात आहोत. त्याबद्दलची आपण माहिती मागच्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेली आहे. हा विचार किती महत्त्वाचा असतो किंवा कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने शिकवायच्या असतात हे सुद्धा काळाच्या ओघामध्ये आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून समजत असतं. हे लक्षात घ्या. एखादी व्यक्ती किंवा आपण ज्या व्यक्तीला ज्ञानाची प्राप्ती करायची आहे अशा सर्व व्यक्तींचा जरी विचार जर केला तर निश्चितच त्यांना अशा सर्व बाबी या शिक्षणाच्या माध्यमातून मिळतात. आणि म्हणून शिक्षणाचं महत्त्व हे कोणत्याही कालखंडामध्ये कधीही कमी होत नाही, तर ते वाढत जातं. हे लक्षात घ्या. पूर्वीच्या वेळी सुद्धा ज्यावेळेस आवश्यक त्या गोष्टी आहेत त्या अशाच पद्धतीने दिल्या जायच्या. आधुनिक कालखंडात त्याची परिस्थिती किंवा त्याचा जो काही व्याप आहे हा जास्त झालेला असेल. नवनवीन गोष्टी आहेत, नवनवीन संशोधन आहे, नवीन ज्या काही गोष्टी आपल्याला शिकून घ्यायच्या त्या फक्त आपण शिक्षणाच्या माध्यमातून कशा पद्धतीच्या शिकू शकतो हे सुद्धा आपल्याला लक्षात येणं अभिप्रेत असतं. म्हणजे शिक्षणाचं जे काही महत्त्व आहे हे महत्त्व कोणत्याही कालखंडात कमी होत नाही. त्यासाठी प्रत्येकाने, म्हणजेच माझं 10वी झालं, शिक्षण संपलं, मला शिक्षण पूर्ण करायचं नाही किंवा मला पुढं शिक्षण घ्यायचं नाही हा विचार न करता त्याचं पुढचं शिक्षण जे काय आहे ते सुद्धा घेणं जेवढं शक्य आहे
ते घेणं अपेक्षित आहे, तेही प्रत्येकाने हे लक्षात असू दे. म्हणजे आपण ज्यावेळेस पाहतो की आपण बऱ्याच लोकांच्या तोंडून सुद्धा आपण असं ऐकत असतो की शिक्षणाबाबतचा त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन ऐकल्याच्या नंतर कुणाचाही शिक्षणाबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन होईल, ही जी काही भावना आहे ती होता कामा नये. त्यासाठी आपल्याला शिक्षणाचा काय उपयोग आहे, त्याचं महत्त्व कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा स्वतःला समजलं पाहिजे, दुसऱ्याला सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. कारण की येणारी पिढी प्रत्येक व्यक्तीकडे, म्हणजे जसं आपण घरातील व्यक्ती असते, एखादी ज्येष्ठ व्यक्ती असते, त्यावेळेस तिच्या संपूर्ण अनुभवाकडे आपण पाहत असतो. त्या ठिकाणी सुद्धा त्या ज्येष्ठ व्यक्तीचा अनुभव म्हणजे त्याचं शिक्षण असतं आणि त्या शिक्षणाकडे पाहून आपण पुढचा धडा घेण्याचा प्रयत्न करत असतो. तो धडा घेण्याचं काम आपल्याला असं शिक्षणाच्या माध्यमातून करावं लागतं आणि म्हणून शिक्षणाचं महत्त्व कोणत्याही कालखंडात कमी होत नाही, हे लक्षात असू द्या. तेच आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 5वा मुद्दा आपण या ठिकाणी दिलेला आहे, तो आहे स्वतःला शिस्त लावून घेण्यासाठी. ज्यावेळेस आपण जीवनामध्ये एखादी शिस्त किंवा एखादी गोष्ट शिकतो, म्हणजेच आपल्याला जे काही शिकायचं आहे ते शिकून झाल्याच्या नंतर स्वतःसाठी जे काही वळण लावून घेण्याचा प्रयत्न करत असतो, ते वळण लावून घेणे म्हणजेच ती शिस्त आहे. आणि ही शिस्त आपल्याला कधी येते तर ती शिक्षणाच्या माध्यमातून येत असते. त्यामुळे आपल्याला शिक्षणाच्या संदर्भात विचार करत असताना किंवा शिक्षणाबाबतची माहिती घेत असताना सुद्धा आपल्याला असा दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण या सर्व गोष्टी समाजामध्ये ऐकतो त्यावेळेस आपल्याला त्या समजणार नाही, परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण त्या स्वतःसाठी घेऊ त्यावेळेस निश्चितच आपल्याला त्या समजून येतील. त्यासाठी तर शिक्षणाचा जो काही प्रचार आहे तो प्रचार करणे आणि त्या शिक्षणाच्याच माध्यमातून पुढे आपल्याला जाणे हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं. त्यासाठीच आपल्याला हा विचार सुद्धा करणं अपेक्षित आहे. मागच्या व्हिडिओसाठी ज्यावेळेस तुमचा जो काही प्रश्न होता तो प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न केला होता, त्याच प्रश्नाच्या अनुषंगाने हे सुद्धा आपल्याला स्पष्टीकरण माहीत असणे आणि त्या स्पष्टीकरणाच्या माहितीच्या माध्यमातून पुढे जाता येणे हे महत्त्वाचं आहे आपल्याला. म्हणूनच अशा सर्व गोष्टी स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये शिकाव्या लागतात. त्या शिकण्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहावं लागतं. हे कनेक्ट राहत असताना या चॅनलला जास्तीत जास्त तुमचा प्रतिसाद सुद्धा देणे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी आपण या शैक्षणिक बाबतीच्या संदर्भात करत असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देऊन त्यामध्ये पुढे जाणे सुद्धा अपेक्षित आहे. कारण राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा ह्यांचा अभ्यास करत असताना या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. त्यासाठीच या चॅनलवर अशा सर्व गोष्टी आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. निश्चितच आजचा जो काही आपला विषय शिक्षण आणि त्याचे महत्त्व कशा पद्धतीचे आहे हे 5 घटकाच्या माध्यमातून तुम्हाला समजलेलं असेल. याचबरोबर येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण अशाच सर्व गोष्टींची चर्चा करणार आहोत. असेच विषय घेऊन वेगवेगळ्या पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. निश्चित त्यांना सुद्धा तुमचा प्रतिसाद अशाच पद्धतीचा राहील. आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.